हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही गणेशजीचा बर्थडे करायला आलेलो होतो. गणेशजी बर्थडे केला ना तुमचा? लय अपसेट आहे ते. मी आता पुण्याला जात आहे म्हणून. तर आज 14 ते 15 दिवस होतात. गणेशजीचा विषयाबद्दल बोलायचं. इकडे पा हाय करायला दिवसात भेटून आले. तर आज काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत, कारण आपल्याचपासून काही लोकांपासून एवढं मन दुखावलं गेलेलं आहे. याला एक कारण आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी पण मजेत आहे. गाव सोडण्याची तयारी चालू आहे. कोणी येणार आहे, कोणी येणार नाही, परंतु येतील ते आपले, नाही येतील ते आपले नाही असं म्हणायचं आणि पुढे पुढे चालायचं. कारण या जगात आपण एकटं जन्माला येतो, जाणार सुद्धा एकटा आहे. त्याच्यामुळे कोणावरही डिपेंड राहू नये असं माझं म्हणणं आहे. तर इथं मी गेलेली होती माझ्या जुन्या घरी. तर माझ्या त्या प्लॉटमध्ये कुंपण वगैरे घालणं चालू आहे, त्याच्यामुळे इथं मी नसणार आहे. आणि एक वेळा तिकडं गेल्यानंतर, बिझनेस लावल्यानंतर मुलांच्या शाळा आणि हे ते, जसं जिथं आपलं पोट भरीन ते आपलं गाव असं माझं म्हणणं आहे. म्हणून आता पुढं चालाय. तर बघूया. काहींना असं वाटते मी तिथं टिकणार, काहींना असं वाटते मी टिकणार नाही. सो असं होतं. आज आहे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आणि मला न्यायालयीन कामासाठी सुद्धा बाहेर गावी जायचं होतं, प्लस सासरी पण जायचं होतं. आणि म्हणून मी आता जुन्या घरी गेली होती. आईला घेऊन मार्केटला जाणार आहे. मार्केटला गेल्यानंतर प्लॉटमध्ये जाणार आहे. तर मार्केटला गेलो आणि काहीतरी साहित्य वगैरे घेतलेलं आहे. म्हणजे इथं मी 2 माणसं कामाला लावली होती, कारण आता घरी जर कोण नसलं तर आपले काम आपल्यालाच करून घ्यावे लागतात. तर इथं आम्ही फायनली प्लॉटमध्ये जे रोजानी माणसं लावले होते तर आले होते. आदल्या दिवशी काम करायचं होतं, परंतु प्लॉट कोणता हे काही समजत नव्हतं. मग ज्यांच्याकडून आम्ही प्लॉट घेतला त्यांनी येऊन जागा वगैरे सर्व दाखवून दिली. आणि आज या प्लॉटला कुंपण घालायचं आहे. तर इथं ऑलरेडी माणसं येऊन बसलेले होते. तर आज मी सासरी पण जाणार होती. म्हणजे सासरी म्हणजे गणेशजीला भेटायला पेशली नव्हती जात. माझ्या कोर्टाचं काम होतं आणि तिथं साक्ष द्यायला नवरा बायको म्हणजे मी आणि माझा नवरा दोघांनाही हजर राहायचं होतं. म्हणून फायनली मला तिकडं जायचं होतं. तर मी इथं पहिलं प्लॉटमध्ये आली आणि प्लॉटचं काम करून घेतलं म्हटल्यापेक्षा माणसं कामाला लावून दिली. आणि ते काही दुसरे नव्हते. त्यांना सांगितलं होतं की हे सर्व झाडं वगैरे कापून टाका आणि इथं कुंपण वगैरे घालून टाका, म्हणजे लावून टाका. तिथं सामान वगैरे सर्व आणून ठेवलेलं होतं, म्हणजे जेणेकरून आपला प्लॉट सेफ राहणार आणि स्वच्छ राहणार. नाही तर मग रिकामी जागा असली की लोक काही पण टाकून देत राहतात. चला आई खरा मग आता प्लॉटची रखवाली. हा बोलशील काही पहिले की चहाच पेशील? चहा घेऊन राहील ना. आता लखवारी खायला करावं लागते. होती काय धन दौलत आहे का? पैशाचे पोते भरेल आहेत. काम करून घे. प्लॉट साफ करून स्वच्छ करून हे करून घे. मी जाते आता गावाला निघते. जाय लवकर ये जो ना. हो बेटा त्या नवऱ्याला आपल्या घराला गिरीक पाहायला लावजो. अरे वाढदिवसाची शुभेच्छा नाही देत का जवायले? गणेश धारडीकर यांना कोटी कोटी शुभेच्छा आमच्यातर्फे सासरवाड्याकडून. तर आता इथं आईला वगैरे बसून दिलेलं आहे आणि मला आता माझे प्रमोशनचे वगैरे कामं करून निघायचं आहे सासरी. आणि बघते घरी जाणं झालं तर जाणार, नाही तर मला डायरेक्टली कोर्टातच जावं लागणार आहे. आणि तो कोर्टाचा व्हिडिओ बघून भरपूर लोकांना असं वाटलं की बाबा आम्ही ड्रायव्हर्सच घेणार आहोत आहे की काय. तर तसं काही नाही आहे. तर इथं माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. तर ते आई मला सांगत होती, कारण की आमच्या लग्नाची नोंदणी करायची आहे, त्याच्यामुळे लग्नाच्या पत्रिका वगैरे पाहिजेत. तर माझा फोन लागत नव्हता. तर त्याच्यामुळे त्यांनी माझ्या आईच्या नंबरवर कॉल केला आणि विचारलं की माझ्या पप्पांचं वगैरे नाव काय आहे काय नाही. तर ते आई मला सांगत होते की गणेश धाटीकर यांचा कॉल आला होता म्हणून. आणि अशा पद्धतीने इथं माणसं वगैरे लावून दिलेली आहे कामाला. ते काम करत आहे आणि नंतर मी गावाला निघणार आहे. अरे पत्रिकार सुरेश नारायण हजारे बापाचं नाव, ते बापाचं नाव टाका लागेल ना पत्रिकेत. मग त्याला म्हणा पत्रिका छापून आलो, लग्न नाही करून आलो डबल. एवढा तुझा आनंद होऊन आला म्हणा. त्याला काय माहित नाही की कागद डॉक्युमेंट. पहिले लग्न केलं मग पत्रिका छापून आले. वा रे वा. आपण तसं बी एक काम 4 खेप करणारे लोक ना. हजारे आव ना आपण. नोटा किती मोठ्या. सांग ना देवी माझ्या फॉलोअर्सना, सुखी नाही मी माझ्या गावाला. आज पप्पाचा बर्थडे. मम्मी कारंजाला घेऊन येणार की नाही काय मी विचारू. मम्मी आज पप्पाचा बर्थडे आहे.
पप्पाचा बर्थडे आहे तर आपण जाणार आहोत का गावाला? हा चल. चल पण थांब, तू कोणता लुक करणार आहेस? मी आज मस्त पैकी वेस्टर्न लुक करणार आहोत, आलिया भट सारखा. चल मग. तर तिकडून आलो आणि म्हणजे आता जायचं होतं तर जेवण वगैरे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं मला एक व्हिडिओ शूट करायचा होता. बहुतेक कोणत्या तरी काय मॉडेल असतात त्यांचा जो लुक आहे तो रिक्रिएट करायचा होता. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. तर मी स्वराला सांगितलं मी व्हिडिओ वगैरे शूट करेपर्यंत तू गावाला जाण्याची तयारी करून घे. तुम्ही म्हणणार आता स्वराला का घेऊन जात होते कोर्टाच्या कामकाजात. तर असं आहे, जे काही बोलण्यात आलं होतं ते माझ्या मुलीला बोलण्यात आलं होतं आणि त्या संबंधितच मला साक्ष द्यायला तिथं जायचं होतं की माझ्या मुलांना सुद्धा असं असं बोलण्यात आलं होतं. त्याच्यामुळंच एकच सांगायचं, यूट्यूबवर लहान मुलांना किंवा कोणाची बदनामी करताना तुमच्या डोळ्याने तुम्ही जर प्रूफ पाहिले असेल, कानानं ऐकलं असेल तरच तुम्ही दुसऱ्यावर व्हिडिओ बनवा किंवा दुसऱ्यांना जज करा. कारण हे काम जर कोर्ट कचेरीमध्ये गेलं आणि तुमच्याकडे जे जर ते पुरावे नसले ना तर तुम्हाला खूप म्हणजे खूप भरून द्यावं लागते. त्याच्यामुळं मी जेवढी चूप बसली ना तेवढं आज सर्व काही मला मिळणार आहे. तर त्याच्यामुळं तिकडं कोर्टात जायचं होतं. स्वरा, मी आणि गणेशजी आम्ही जाणार होता आणि आज 1 एप्रिल होता, म्हणजे आज गणेशजीचा वाढदिवस पण होता. तर इथं मी सगळ्यात अगोदर माझा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला. मम्मी कर्ज काय करू ते रील्स. चल लवकर, झाली का तयारी? झाली झाली, तू फक्त हे कर. चल लवकर. ते रील्स बन. मेरा जान तू बंदा मेरा मेरे. कसं आहे हो आज जमून आलं. तू काय असं आहे असते असं ते नवीन काय निघते असं. तू समोर आहे मी मागे आहे, मग करतो. हा व्हिडिओ भरपूर लेट अपलोड होत आहे कारण हा व्हिडिओ 1 एप्रिलचा आहे. आज 6 तारीख आलेली आहे. कारण व्हिडिओ शूट वगैरे सर्व होतात पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही. आणि तसंही मी यूट्यूबपेक्षा प्रमोशनकडे जास्त लक्ष देत आहे कारण आपल्याला आवडत नाही याला त्याला टोमणे मारणं किंवा उचकावणे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे शूट केले आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर फायनली 4 ते 5 वाजता आम्ही निघालेलो आहोत कारंजाकडे. आणि त्यांना सांगून ठेवलं होतं की आम्ही 7-8पर्यंत येतो आणि तिथून आम्हाला पांढरकवडा म्हणजे यवतमाळ आणि यवतमाळहून पांढरकवडा येथे जायचं होतं. आणि रात्रीचा भरपूर असा उशीर झाला होता, म्हणजे मीच 8 वाजता पोहोचली होती आणि तिथून आम्ही निघालो होतो पांढरकवड्याला. आम्ही सकाळी समजा 4 की 5 वाजले होते तेव्हा पोहोचलेलो होतो. आणि पोहोचल्यानंतर आराम वगैरे केला आणि आराम वगैरे केल्यानंतर लगेच मला व्हिडिओ शूट करायचा होता अजून एक, जो प्रमोशनचाच होता. हां हॅलो, हां येतो ना, बरं बरं ठीक आहे. हो आपल्याला 10 मिनिटात जायची, इथं कार्यक्रमाला जायचा आहे. तू जर 5 मिनिटात रेडी झाली तर नेतो, नाही तर मग तू इतर मी चाललो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला कारण एक इथून केला होता आणि एक तिथं पण करायचा होता. हा म्हणजे 2 व्हीलरवर कसा मेकअप करतात असा एक त्यांची स्क्रिप्ट होती, त्यांनीच तशी स्क्रिप्ट दिलेली होती. मग म्हटलं चला गणेशजी आहे तर व्हिडिओ वगैरे शूट करून घ्यायचा. तर ही साडी सोबत नेली होती तर ह्या साडीवरचा तिथं व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला. आणि वाढदिवस काही गणेशजीचा आम्ही केला नाही कारण मीच रात्री खूप उशिरा पोहोचली होती आणि तिथून पण आम्हाला निघायची घाई होती. बाकी वाढदिवस काही आम्ही साजरा केला नाही, फक्त बोलणं वगैरे झालं. आणि त्यांची रिॲक्शन वगैरे बघून त्यांना काही टेन्शन नाही, आम्ही पुण्याला जाऊ की कुठेही जाऊ. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही गणेशजीचा बड्डे करायला आलेलो होतो. चप्पल काढा पहिले. गणेशजी बड्डे केला ना तुमचा, लय अपसेट आहे ते, मी आता पुण्याला जात आहे म्हणून. कामानिमित्त आलो होतो बाबा, बड्डे वगैरे काही नाही, कामानिमित्त आलो होतो आम्ही एका. ठीक आहे तर चला.